तुम्ही इतकी इस्टेट कमावली, इतके पैसे कमावले, तुम्हाला नाही असं वाटत की आपण घरी 2-3 कपाटे घेतले पाहिजेत का हे एवढे सगळं गाठोडा अंगावर घेऊन फिरता म्हणून काय काय लाईट आहे माझे काय आहे? असू द्या असू घ्या काहीतरी खा ब्रेड वगैरे या कोण आहेस तू देवची पार्टनर. पार्टनर नुसतीच की लाईफ पार्टनर? सध्या तरी बिझनेस पार्टनर आहे, पण पुढचं माहीत नाही. कसला बिझनेस करतो? आम्ही मेटल प्रिंटिंग करतो. वाव, म्हणजे जर्मनच्या भांड्यांवरती नावं लिहून देतो. लग्न, मुंज, हळद, बारसं काही असेल तर नक्की सांगा. त्यांनी कधी सांगितलंय का तुला की त्याचं एक प्रेम प्रकरण होतं? खूप आठवण काढतो तिची. सारखं अंजली अंजली म्हणत होतं. काय माहिती कोण आहे ती परी? ती आहेच परीपेक्षा सुंदर. नाही ग, त्याचा पहिला क्रश राखी सावंत होती, त्यामुळे मला फार विश्वास नाही आहे त्याच्या चॉईसवर. ओळखलास का अंजली मला? देव, पावसात आला कोणी, चप्पल होती फाटकी, त्याची गालावरती दाढी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, मैं तुम्हें भूल जाऊं या हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा. नाही, आता हे शक्य नाही. कारण माझं लग्न झालं. ते जबरदस्ती केलं होतं अंजली. माझ्याकडे तो पैसे नव्हते म्हणून जबरदस्ती केलं होतं. आज माझ्याकडे पैसे आहेत, सगळं आहे, आपण दोघं लग्न करूया. नाही, ते शक्य नाही. तू माझी आहेस, देवची आहेस तू. नाही, मी रामची आहे. तू देवची आहेस. रामची आहे. देवची. रामची आहे. देवची. गप्रे, कसं वाटतं ते रामदेवची अंजली? कोणाची? रामदेवची अंजली. आता मी तुझी कधीच नाही अंजली, कधीच नाही. देव नको त्रास करून घेऊ स्वतःला, प्लीज प्लीज नको त्रास करून घेऊस. मी सांगते तुला. हरलो. अरे काय? अंजली गेली. अरे बरं झालं गेली, ती एक नंबरची बोगस आहे. अरे खरंच, मी तर तिला विदाउट मेकअप बघितलंय. अरे नको नको तिच्या नादी लागूस. नाही, तू नाही समजू शकत, माझं तिच्यावर प्रेम आहे. आता मी त्यांना सोडणार नाही. त्या रामचं आयुष्य मी हराम करून सोडणार. आता मी त्यांना सोडणार नाही. शपथ आहे मला. त्यांची वाट लावेन मी. देव देव थांब देव. अंजली, अंजली, मी ऑफिसला चाललोय. अंजली, थांबा थांबा थांबा. हे घ्या, काय हे झालं? घ्या, हे घ्या. अगं बाई, किती घाई झाली. हे घ्या. हा, Thank डबा घेऊन you. जा. आणि या डब्यात काहीतरी आणा. हे घ्या, जा. आई, हा, आईनी तरी असा भरला होता का डबा तुझ्या? सगळं काय मीच करायचं का? मला एक गोष्ट सांग, स्वयंपाक घरात कधी गेली होतीस का? हो गेली होती ना. काय करायला? लपायला, लपाछपी खेळायची मी, तेव्हाच गेली होती. तुला लपायची काय गरज आहे? तू अशी पण कोणाला दिसत नाही. कशी काय? हे काय तरी काय म्हणू का तू? ओके, हा. मी चाललोय ऑफिसला एका हेलिकॉप्टरला धरून. हो का? आता नीट जा आणि बघा संध्याकाळी लवकर या. आपल्याला सिनेमाला. कुठे झाला दादा? ऑफिसला. आणि कुठे जाणार? हे घे हे काय? नोटीस. कशाची? तुझ्या ऑफिसला चाललाय ना, ते ऑफिस दुसऱ्याचं झालंय आता. अरे याच्यावर काय लिहिलंय? आपलं ऑफिस देव नावाच्या कुठल्या तरी माणसाने खरेदी केलंय. हा, अरे पण याचा काय उपयोग आहे? कारण याच्यामध्ये तुम्ही 50% पार्टनर्स आहात. माझे भाऊ, बहीण आणि आई. हो हो हो, पण आता आम्ही त्याचे पार्टनर आहोत. स्मार्ट पार्ट. आणि तो आम्हाला 60% पार्टनरशिप देतो. तू तर फक्त 25%च द्यायचास.
तुला तर 5% पण खूप आहेत. अरे काय चाललंय हे? देव नावाचा कुठला माणूस आहे ज्यांनी माझं ऑफिस खरेदी केलं यार? हे बघा तुम्ही हे कसं होऊ शकतं? शांत. पेपर घ्या पेपर. ओके थँक्यू आजी. माय गॉड, पेपर मध्ये काय बातमी आली बघितली? काय? याच्यात लिहिलंय की आपलं घर, हे आपलं घर आता आपलं राहणार नाहीये. मग याची कागदपत्र देव नावाच्या एका माणसाने स्वतःच्या नावावर करून घेतली. कुठला पेपर आहे हा? देव टाइम्स. माय गॉड, हे बघा तुम्ही शांत राहा. मला काहीच सुचत नाहीये. मला भीती वाटायला लागली की हा देव काही करू शकतो. नाही. हा उद्या माझा गॉगल घेईल, हा माझा टीव्ही घेईल, हा माझा डबा घेईल. मी जर एखादी गोष्ट खायला गेलो तर त्या खाण्याच्या गोष्टीवर पण देव लिहिलेला असेल. अरे सगळीकडे कसा हा देव? काय झालं? मग याच्यावर पण देव आहे. अगं ते डिओ आहे. माय गॉड, माझं डोकं दुखायला लागलं. कोण आहे हा देव? हे बघा तुम्ही शांत राहा. तुम्ही एक काम करा, टीव्ही बघा ना. टीव्ही ओके, मी TV टीव्ही बघूया. लावतो. हा हे बघा, लावला टीव्ही. बघा देव टीव्ही मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्या बघा, बातम्या. दुसरं लाव. बातम्या आता पाहूया दुपारच्या देव बातम्या. ॲनिमल, हे बघा ॲनिमल. तुम्हाला आवडतं ना ॲनिमल? बघा ओके. ते बघा. आता मी तुम्हाला माहिती देणार आहे एक डेंजर कोबरा विषय. आता जेवणाचं लावते हे गाणे लढते. हे बघा जेवणाचं. आता शिका कोबऱ्याच्या वड्या कशा करता. बस एक मिनिट, हा कोण माणूस आहे? तू कोण आहेस? एक मिनिट, हा टीव्ही मध्ये घुसलेला माणूस आहे. तू बाहेर ये. हो, असं करू. बाहेर ये. हो, असं करू. बाहेर ये. आवडला त्याला टीव्हीतून बाहेर. अहो पण एवढं कशाला केलं? थांबा, थांबा. काय एवढं कशाला केलं तुम्ही? का? मागून तर मोकळा आहे टीव्ही. काय करतात ती? काय पाहिजे बोल? मला पाहिजे पाहिजे. अंजली? पण तुला अंजली का पाहिजे? अंजली? खरं तर चूक माझीच आहे. दिसतेच आहे ती. ही नाही, ही घोड चूक आहे. हे अंजली देवावर प्रेम करत होती. मी नाही म्हटलं, तुझ्याशी हिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलंय म्हणून हा असा वागतोय. माय गॉड, हे तू काय करतोयस? तुझ्या लक्षात येत आहे का? तुझं काय म्हणणं आहे? देव ठीक आहे, तुला असंच वागायचं असेल तर मी लग्नाला तयार आहे. पण माझी एक अट आहे. तुला माझ्या बरोबर माझ्या मुलांनाही सांभाळावं लागेल. तुला मुलं आहेत? 3 वर्ष झाली लग्नाला माझ्या. या रे पोरांनो, या रे. माझा कोट तोडता. अरे तो मला गोट ओढता.